काल रात्री महाराष्ट्रात काहीतरी बदललं. सगळं शांत होतं, पण अचानक आकाश रागावलं. एप्रिल महिना, उन्हाळ्याची सुरुवात, पण आज गारा कोसळत आहेत. वादळ थांबायचं नाव घेत नाही. हा फक्त पाऊस नाही, हा एक इशारा आहे. हे फक्त एका ठिकाणी घडलं नाही. पुण्यात आकाशाने अचानक रूप बदललं. नाशिकमध्ये गारांनी जमिनीला पांढरं केलं. मराठवाड्यात शेतकऱ्यांचं उभं पीक एका क्षणात नष्ट झालं. विदर्भात वादळाने शांतता भंग केली. संपूर्ण महाराष्ट्र या बदलाचा साक्षीदार ठरला. शेतकरी झोपला होता, पण सकाळी उठल्यावर त्याचं सगळं संपलं होतं. महिन्यांची मेहनत एका रात्रीत नष्ट झाली. पण प्रश्न असा आहे, एप्रिलमध्ये पाऊस, गारपीट हे सामान्य आहे की निसर्ग काहीतरी सांगतोय? पक्षी अस्वस्थ झाले आहेत, वारा शांत नाही, आकाश बदललं आहे. निसर्ग नेहमी संकेत देतो, पण आपण ऐकत नाही. आपण जंगलं तोडली, नद्या दूषित केल्या, हवामानाशी खेळलो, आणि आता निसर्ग उत्तर देतो आहे. आज गारपीट झाली, उद्या काय होईल? पूर, दुष्काळ की आणखी काही भयंकर जे आपण थांबवू शकणार नाही. आज शेतकरी रडतो आहे, उद्या कदाचित आपण सगळे रडू. हा हवामानाचा बदल नाही, हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. निसर्ग कधीच चुकीचा नसतो, तो फक्त आपल्या कृतींचं उत्तर देतो. आज गारपीट झाली, उद्या तुमच्या शहरात झाली तर तुम्ही तयार आहात का? योगदान फाउंडेशन, जिथे प्रत्येक प्रयत्न हा निसर्गासाठी असतो. तुम्हाला काय वाटतं? हा पाऊस आहे की निसर्गाचा इशारा? कमेंट करा, इशारा की सामान्य पाऊस. आणि जर तुम्हाला वाटतं की हा खरोखरच इशारा आहे, तर हा व्हिडिओ शेअर करा, कारण पुढचा नंबर कदाचित आपल्या शहराचा असेल.